लाल भडक तर्रीदार रस्सा आणि मऊ लुसलुशीत मासा. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. मग आज आपण पाहणार आहोत एकदम झणझणीत आणि चमचमीत फिश करी. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेली आहे फिश करी. चला तर याची कृती पाहूया. इथं मी 4-5 तुकडे माशाचे घेतलेले आहेत. एक अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. थोडंसं आलं घेतलेलं आहे. थोडंसं लसूण घेतलेलं आहे. एक लिंबू चिरून घेतलेला आहे. इथं मी थोडीशी हळद घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. काळं तिखट घेतलेलं आहे. करी मसाला घेतलेला आहे. फिश करी मसाला, खडा मसाला घेतलेला आहे आणि धनिया पावडर घेतलेली आहे. मी 2-4 पाण्याने मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुम्ही पण स्वच्छ धुवून घ्या, नाहीतर माशाची भाजी आपली कडवट होईल. त्याला स्वच्छ धुवूनच घ्यावं लागते. तर आता मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे. आपण याला मॅरिनेट करून घेऊया. थोडीशीच टाकणार आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा भाजीसाठी पण वापरायचं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे यामध्ये अख्खा लिंबू पिळून घेऊया, म्हणजे या माशाला छान अशी चव येईल. याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मीठ, हळद आणि लिंबू सगळीकडं लागलं पाहिजे ह्याला. याला मॅरिनेट होण्यासाठी आपण थोडा वेळ झाकून ठेवूया, म्हणजे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. हे बघा, आम्ही गॅसवरती कढई ठेवून घेतलेले, त्यात थोडंसं नॉर्मल तेल टाकून घेतलेले आणि आपण हे खोबरं खिसलेलं टाकून घेऊया यामध्ये. याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया. डिस्क्रिप्शन मध्ये गृह उपयोगी वस्तूंच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या चेक करा. हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे. याला आता आपण काढून घेऊया बाउलमध्ये. यामध्ये आधीच आपण थोडंसं तेल टाकलेलं होतं. नॉर्मल मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण, अद्रक आणि मिरची टाकून घेऊया. याला 2 मिनिटं असं परतून घेऊया. थोडंसं तेल टाकून मिरच्यानी, अद्रक, लसणाने थोडी वेगळी टेस्ट येते याला. त्यामुळे ह्याला हलकसं भाजून घेऊनच आपण वाटून घेणार आहोत. हे हलकसं भाजून झालेलं आहे. त्यातच आपण टोमॅटो पण नॉर्मल आपल्याला भाजून घ्यायचं. टोमॅटो पण हलकसं भाजून घेऊया. आपलं हे तयार झालेलं आहे. आता याला आपण वाटून घेऊया. हे खोबरं मी आधीच बारीक करून घेतलेलं आहे. आता ते ओलं टाकल्यानंतर मध्ये ते बारीक होणार नाही, म्हणून मी आधीच केलेलं आहे. त्यामध्येच आपण कोथिंबीर टाकूया आणि हे सगळं भाजून घेतलेला मसाला टाकूया. आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया. आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया आणि घेतलेली आहे. त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. थोडं जास्तच तेल टाकूया, म्हणजे चमचमीत होते भाजी. तेल आपलं गरम झालेलं आहे. मगाशी वाटलेला आपण मसाला यामध्ये टाकून घेऊया. मसाला अर्धा निम्मा आपला भाजलेला आहे. तर आता आपण यामध्ये हिंग टाकून घेऊया. हिंग का टाकायची, म्हणजे पोटाला बाधणार नाही किंवा पोट दुखणार नाही, त्यामुळं हिंग टाकून घेऊया आपण. थोडीशी हिंग टाकलेली, अर्धा चमचा. त्याला परत आपण एकजीव करून घेऊया आणि मस्त परतू देऊया. हे आपलं झालेलं परतलेलं आहे. त्यामध्ये आपण सगळे मग आम्ही मसाले सांगितलेले सगळे मसाले टाकून घेऊया. गॅस मिडियमच ठेवा. याला पूर्ण असं एकजीव करून घेऊया. मसाले यामध्ये परतून घेऊया. तर बघा, मसाले आपले मस्त व्यवस्थित असं यामध्ये एकजीव झालेले आहेत. तर ते मसाले शिजण्यासाठी आपण वाटीभर पाणी टाकून घेऊया. मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे. आणि कोमट करून घेतल्यानं भाजीचं चव पण वेगळीच येते आणि आपल्या भाजीला तर्री पण छान येते. त्यामुळे कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि आता याला 2 मिनिटं आपण उकळून घेऊया. हे बघा, आपल्या भाजीला किती छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे समजायचं की त्यामध्ये मसाले आपले शिजलेले आहेत.
तर आता आपण हे मग मॅरिनेट केलेले मासे यामध्ये टाकून घेऊया. याला 2 मिनिटं हलवून घेऊया, असं मिक्स करून घेऊया यामध्ये मसाल्यांमध्ये. त्याला व्यवस्थित असं आलटून पलटून या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे माशाला व्यवस्थित असं मसाले लागतील. तेव्हा मसाल्यामध्ये मासे आपले छान शिजलेले आहेत. त्यासाठी आपण थोडंसं आणखीन पाणी टाकून घेऊया, म्हणजे मासे व्यवस्थित आपले शिजतील. पाणी टाकलेलं आहे त्यामुळे याला असं हलवून घेतलंय मी. आता हे मासे शिजण्यासाठी 5 मिनिटं याला झाकण लावून ठेवूया. बघा 5 मिनिटांना झाकण काढले, झालेले आहे आपली फिश करी तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.